मीरा, उद्या येशील माझ्यासोबत? कुठे? बाबा म्हणाले ना देसाईंच्या इथे बारसं आहे तिथे. हो, पण दादासाहेब आणि आईसाहेब जात आहेत ना. हो, पण मी म्हटलं की आपण पण जाऊयात. तुला प्रॉब्लेम नसेल तर. मला का प्रॉब्लेम असेल? नाही असंच. ठीक आहे, जाऊयात आपण मग. हो, पण तुम्हाला का असं वाटलं की मी नाही म्हणेन? नाही, सहज सहज. हे बघा, तुम्ही आपल्या नात्यामध्ये जो समजूतदारपणा दाखवताय त्यानुसार मी सुद्धा तसं वागलं पाहिजे ना. मनात कितीही प्रश्न असले ना तरी सुद्धा मी माझी कर्तव्य नाही विसरणार. माहिती आहे मला. जाऊयात आपण. हो. तू आईशी बोललीस? हो, झालं बोलणं. काय म्हणाली आई? तुझ्या मनातले डाऊट्स क्लिअर झाले? काही नाही बोललो आम्ही. त्यांनी त्यांची बाजू मांडली जी तुम्हाला माहिती आहे. मीरा, तुला हवं असेल तर तू तिच्याशी परत बोलू शकतेस. मला एवढंच हवंय की तुमचं नातं आधीसारखं नॉर्मल व्हावं. आय नो हे तुझ्यासाठी अवघड आहे, पण मी तुला माझ्यापासून कधीही लांब जाऊ देणार नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण ठरवतो त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतं. काहीही घडू दे, मी असेन तुझ्यासोबत कायम. समजा उद्या आपल्याला कळलं की बाबा बोलत होते तेच खरं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन सत्य काहीतरी भयंकर आहे, तर तुम्ही काय कराल? मीरा, आपण ठरवलंय ना, जर तरच न बोलता आपण न्यूट्रल राहूयात. तसं तुमच्याकडून नाही होत आहे. तसं झालं असतं तर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेगळं असतं.